नमस्कार, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता सकाळचे 4:30 वाजलेले आहेत. तर तुम्ही इथे बघताय की आम्ही पार्लरमध्ये आलेलो आहोत. कारण त्याचं कारणही तसंच आहे. खूप आनंदाची गोष्ट होती. कारण जी माझी लाडकी भाची आहे ना छोटी, तर तिचं पुण्यामध्ये सिलेक्शन झालेलं होतं लावणी नृत्य महोत्सवासाठी. आणि ते सुद्धा अगोदर नांदेडमधून आलेले होते. तर पुण्यामध्ये तिचं सिलेक्शन झालेलं होतं, जे की अण्णाभाऊ साठे एरवाडा थिएटरमध्ये तिचा डान्स होता आणि लावणीचा तिचा नृत्य होता. तर त्यासाठी इथे ना आम्ही सकाळी आलेलो होतो पार्लरमध्ये 4:30 वाजता. पार्लरवाल्या ताईंना देखील इथे मी कॉल करून सकाळीच बोलवून घेतलं होतं, कारण मेकअपला देखील खूप टाईम लागेल. त्यामुळे इथे मी ताईंना लवकरच बोलून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर ना इथे मेकअप चालू केलेला होता तिचा. त्यानंतर ताईंच्या हाताखाली देखील स्टुडंट होते, त्यामुळे तिचा लवकर मेकअप होईल असं वाटत होतं. ताईंना अगोदर मी कॉलवर संपूर्ण माहिती विचारून घेतलेली होती. आणि त्यानंतर ना हिचा साधा मेकअप नाही करायचा, HD मेकअप करायचा आहे, कारण जास्त वेळ टिकला पाहिजे असं त्यांना संपूर्ण माहिती काढून त्यांच्याकडून इथे मी तिला घेऊन आलेले होते पार्लरमध्ये सकाळी. तर मेकअप वगैरे होतच आलेला होता आणि त्यानंतर त्यांनी हेअरस्टाईल वगैरे करायला घेतली. मेकअपवाल्या ताईंच्या हाताखाली स्टुडंट वगैरे होते म्हणून पटपट इथे मेकअप आवरला होता. आणि त्यानंतर ना हे मेकअपचे चार्ज त्यांना विचारल्यानंतर त्यांनी 1,500 सांगितलं होतं. ठीक आहे म्हणून आम्ही तिला इथे घेऊन आलेलो होतो. त्यानंतर पुढे काय झालं मी तुम्हाला सांगतेच. आणि त्या अगोदर ना इथे संपूर्ण तिची मेकअपची वगैरे तयारी करून घेतलेली होती. मेकअप संपूर्ण तयार होता. त्यानंतर फक्त राहिलेली होती आपली साडी नेसायची आणि त्यानंतर ज्वेलरी नेसायची. पण इथे झालं काय माहिती आहे का, संपूर्ण अर्धा मेकअप वगैरे झाल्यानंतर तिच्या सरांचा फोन आला की जी काही तिची लावणीची डेट होती ना, तर ती पोस्टपोन करण्यात आलेली होती असं समजलं. कारण त्यांनी लावणीची महोत्सवची डेट 1 तारीख सांगितलेली होती. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की ती जी लावणीची महोत्सव आहे ते 2 तारखेला ठेवलेलं आहे असं सांगितलं. तर इथे संपूर्ण अर्धी तयारी वगैरे झालेली होती, मेकअप वगैरे तयार होता. मग त्यानंतर हे देखील ऐकून ती भाची देखील खूप नर्वस झाली, कारण अर्धा संपूर्ण मेकअप वगैरे तयारी वगैरे संपूर्ण झाली. त्यानंतर ती खूप चिडलेली होती. तर ताईने सांगितलं की मी परत तुला मेकअप करून देईल. मग त्यानंतर ना असा संपूर्ण मेकअप वगैरे झालेला होता. पण आता आम्हाला हे संपूर्ण ऐकून अर्धी जी काही तयारी झालेली होती, मग त्यानंतर ना आता परत दुसऱ्या दिवशी पार्लरला यावं लागणार होतं आणि तेही सकाळी 4:30च्या दरम्यानच यायचं होतं. तर असं ठरवून ना जे काही अर्धा मेकअप वगैरे केलेला होता ताईने तो तिचा क्लीन वगैरे करून दिला. आणि त्यानंतर ना हे जे काही मेकअप झालेलं होतं आजच्या दिवसाचं, जे की अर्धं ठेवलेलं होतं, तर त्याचे ताईने अर्धे चार्ज घेतले. म्हणजे 150 जे HD मेकअपचे पूर्ण मेकअपचा जो HD मेकअपचा 1,500 ठरलेले होते, तर ह्या मेकअपचे ना त्यांनी 700 रुपये घेतले. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीचे जे होते ना मेकअपचं, त्याचं 1,500 घ्यायचं असं ठरलेलं होतं. पण ज्या आदल्या दिवशी त्याने मेकअप केला ना त्याचे देखील अर्धे चार्ज घेतले त्यांनी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील इथे मेकअपसाठी आलेलो होतो आम्ही, कारण सकाळचे 4:30 वाजताच यायचं होतं, कारण 7 वाजता तर घरातून एरवाड्याला निघायचं होतं अशी संपूर्ण प्लॅनिंग वगैरे केलेली होती. तर दुसऱ्या दिवशी इथे ताईंकडे आलो, पण त्यांचे स्टुडंट वगैरे आलेले नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी. मग त्यानंतर ना हिचा फायनल इथे लुक वगैरे तयार झालेला होता. तर ताईने संपूर्ण मेकअप वगैरे छान केलेला होता. पण दुःख या गोष्टीचं झालेलं होतं की जी काही डेट होती ना ती पोस्टपोन करण्यात आलेली होती आणि संपूर्ण तयारी वगैरे झालेली होती, त्यामुळे थोडीशी निराश झालेली होती. तर असा फायनल लुक झाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.